अगदी परफेक्ट जसं आपण दुकानात आणतो घट्ट दही तशी दही जर लावायची असेल तर आज मी वेगळीच टिक दाखवणार आहे। आता ही तुम्ही घेतले दूध, थोडंसं वेगळं दूध काढून घ्यायचंय वाटीमध्ये। दूध पावडर घेतली आहे, दूध पावडर या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची। वेगळं दूध घ्यायचंय आणि मगच ह्याच्यामध्ये मिक्स करायचं। डायरेक्ट दूध गरम दुधामध्ये घातलं तर ह्याच्या गुठळ्या होतील। त्याच्याकरता वेगळं दूध घेऊन गार दूध घ्यायचंय। गार दुधामध्येच पावडर घालून चांगली मिक्स करायची आणि जर का डायरेक्ट तुम्ही जर गरम दुधामध्ये घातलं तर त्या दूध पावडरचे गुठळ्या होतील। आता या दुधामध्ये पावडर चांगली मिक्स झाली आहे। पाहू शकता कुठेही गुठळ्या नाही, काय नाही, पावडर सुद्धा कुठे राहिली नाहीये। आता इकडे ठेवलं मी दूध गरम करत। दूध सुद्धा थोडं गरम झालंय। आता हे दूध ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय, मिक्स करून घेऊया। दूध पावडर आणि आपले दूध चांगले मिक्स झालंय। आता चांगले ह्याला गरम करून घ्यायचंय दूध। दूध चांगलं तर तापलंय, गॅस बंद करून घ्यायचंय, दूध गार होऊन द्यायचंय। दूध गार झालंय, तुम्ही यात बोट सुद्धा घालून बघू शकता। थोडंसं कोमट दूध आहे, अगदी एकदम पूर्ण गार नाही करून घ्यायचंय। त्या भांड्यामध्ये घालून घेऊयात दूध। विरजण लावण्याकरता थोडंसं दही घालून घ्यायचंय। दही तुम्ही बाहेरनं विकत आणून सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता। जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी असेल दही विरजणाला लावण्याकरता तर तेही घातलं तरी चालेल। फक्त दही विरजणाला लावताना ते एकदम पातळ नाही पाहिजे, थोडंसं घट्टसर पाहिजे, तरच दही आपली चांगली जमा होईल। आता दूध आणि दही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे दही रात्रभर असंच ठेवायचं आहे विरजणाकरता। आणि जर सकाळी दही लावणार असाल तर दिवसभर तुम्ही तसंच दही ठेवायचं आहे। आता मी रात्रीचं दही लावते म्हणून आता ह्याच्यावरती मी रात्रभर असंच दही ठेवणार आहे आणि सकाळी बघू आपलं दही कसं लागते ते। आता ही रात्रभर दही विरजणाला ठेवली होती। आता पाहूया कशी झाली टाकी दही। पाहू शकता मी क्रॉस धरलं भांडं आणि ही जशी तशीच आहे। तिथं आहे दही अशी, म्हणजे पाणी वगैरे पण नाही झालं, जास्त पाणी सुद्धा नाही आहे, एकदम घट्ट अशी दही जमा झाली, जशी आपण बाहेरनं विकत आणतो तशीच सेम झालेली आहे। आता आपण काढून बघूया। हे बघा मस्त झाली आहे। मी बाजूला करते, कट सुद्धा करते मी अशी, जशी आपण आईस्क्रीम कट करतो तशी सेम। हे बघा एवढी घट्ट झाली दही।